जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी व्हिडिओ ब्लॉगमध्ये सुधीर वेज ज्योतीमध्ये। तर आज आपण आलो आहे कांबळी आर्ट्स इथे, जो चिंचपोकळीमध्ये आहे, तो चिंतामणीच्या बाजूलाच आहे, तिथे मंडप बसतो तिथे। तर तिकडनं आज निघणार आहे विट्याचा राजा आणि रत्नागिरीचा राजा, हे दोन गणपती इकडे निघणार आहेत। तर ते आपण कव्हर करणार आहे आता। तर आता आपण तिकडे पोहोचूया आणि कव्हर करूया। तिथपर्यंत तुमची कमेंट चालूच राहिली पाहिजे। गणपती बाप्पा मोरया। आणि आता आपण भेटूया तिकडे जाऊन। आपण आहे ना चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे एंटर केलेला आहे, तिकडनं आपण आतमध्ये आलो होतो। आणि हा इथे ना समोर कांबळी आर्ट्स आहे, विठ्ठल सदन म्हणून। आणि हा रत्नागिरी राजाचा टेम्पो इथे आलेला आहे। तर पहिला मला वाटतं रत्नागिरीचा राजाचा निघेल आणि मग विट्याचा राजा निघेल वाटतं। तर आपण बघूया आता कोणता पहिला निघतोय आतमध्ये जाऊन। आणि त्यांची माणसं पण इथे आलेली आहेत। हा विट्याचा राजाची इथे टेम्पो लागलेला आहे। आणि हे बघणार ना तुम्ही, त्याचं सिंहासन इथे ठेवलेलं आहे। आणि तिथे जे होतं ना समोर, तिथे रत्नागिरीच्या राजाची टेम्पो उभा आहे तिथे। आणि इथे विट्याचा राजाचा आहे। तर ते आता एक एक करून आगमन होतील। आपल्या समोरच आहे कांबळी आर्ट्स। आणि आता गणपती निघतोच आहे वाटतं, बघूया आपण पुढे जाऊन।
तुम्ही बघितलं की विट्याचा राजा निघालेला आहे आणि आता लगेचच रत्नागिरीचा राजा पण निघणार आहे, तर ते आपण कव्हर करूया तिकडे जाऊन. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की विट्याचा राजा निघालेला आहे आणि आता लगेचच रत्नागिरीचा राजा पण निघणार आहे, तर ते आपण कव्हर करूया तिकडे जाऊन. आपल्याला ना इथे आपला एक सबस्क्राइबर मित्र भेटलाय, तो क्या बोलोगे आप? मैं तो यही बोलूँगा कि आप वीडियो अच्छे से बनाते रहो और मुंबई में जितना गणपति मंडल से उसको एक्सप्लेन करते रहो. और एक बार हो जाए गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया. चलो. तर हा आगमन होता विट्याचा राजा आणि आपला रत्नागिरीचा राजाचा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय. आता थोडी चाय पिऊया आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया. आणि भेटूया आपण नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.